महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मंगळवारी 28 एप्रिल रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रसाला येथे भव्य विजयी मेळावा त्याचबरोबर कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी प्रथमतः सर्व सोलापूरवासियांना विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सोलापूरच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली आहे। आयटी पार्कच्या जागेचा GR निघालेला आहे। त्याचबरोबर उजनी येथे जवळपास 1,28,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतलेला आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुद्धा पुढील 15 दिवसांमध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळणार आहे। ज्या अपेक्षा सोलापूरकरांच्या विकासाच्या बाबतीत होत्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं यश दिलेलं आहे। या सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः सोलापूरला येत आहेत। आपल्या सोलापूर व शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असताना आपण देखील या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात। त्यासाठी मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सर्व शहर जिल्हावासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। मंगळवारी दुपारी 12 वाजता हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की सोलापूरच्या उन्हाची तीव्रता थोडीशी अधिक असती, परंतु सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या सगळ्या सुव्यवस्थेसाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत। अतिशय युद्ध पातळीवरती या सोहळ्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। तरी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे। धन्यवाद। किती जणांची बैठक व्यवस्था केली? जवळपास 20,000 लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी होत आहे। संपूर्ण सोलापूर महानगरपालिका क्षेत्र असेल, ग्रामीण भागातनं जिल्हा परिषद, नगरपालिका सर्वच भागातून लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येणार आहेत। कारण का ज्या अपेक्षा आपल्या सोलापूरकरांना होत्या त्या पूर्ण होत असल्यामुळं लोकांमध्ये देखील मोठा उत्साह आहे आणि आपण सुद्धा उन्हाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी अधिक जबाबदारीने व्यवस्था या ठिकाणी करत आहोत।